निवडणुकीत सर्वाधिक 89 जागा जिंकून भाजप आपल्या स्वप्नाच्या जवळ पोहोचला असला तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत अद्याप एकमत न झाल्यानं मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। याची अनेक कारणे आहेत। भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रिया झालेली नाही, त्यामुळे महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता सगळ्या अडचणी पाहता नवीन महापौराची निवड फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे। 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारी प्रशासनाने केली होती, मात्र रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय। गटनोंदणी पूर्ण न झाल्यानं महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। महापौर पदावर भाजपने दावा केला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदावर दावा केलाय। या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील अंतर्गत चर्चा वाद मिटल्याशिवाय एकत्रित गटनोंदणी होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे।